लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. धुळगाव येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त कावड काठी मिरवणूक. 12 गाड्यांनी यात्रेची सांगता. समीर भुजबळांची भेट. येवला तालुक्यातील धुळगाव येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या 12 गाड्या ओढण्याच्या पारंपरिक सोहळ्याने यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी समीर भुजबळ यांनी धुळगावला भेट देऊन खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले. याबाबत सविस्तर वृत्त असे की धुळगाव येथे दरवर्षीप्रमाणे खंडेराव महाराज यात्रेला यंदाही उत्साहात सुरुवात झाली. दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी कावड व काठी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे पुजारी किसन अण्णा वाघ यांच्या उपस्थितीत निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने सहभाग घेतला. मिरवणुकीदरम्यान महिलांनी डोक्यावर कलश घेऊन तर युवकांनी खांद्यावर कावड घेऊन गावातील विविध मंदिरात पूजा अर्चा केली. यावेळी पुजारी किसनप्पा गायकवाड तसेच यंदाचे 12 गाड्यांचे मानकरी केदू शिवाजी बारहाते यांनी मंदिरात नतमस्तक होत भाविकांना भंडाऱ्याचे वाटप केले. यानंतर यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या 12 गाड्या ओढण्याचा सोहळा पार पडला. विधीपूर्वक पूजन करून 12 गाड्या ओढण्यात आल्या आणि या पारंपरिक कार्यक्रमाने यात्रेची सांगता करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. यात्रेदरम्यान समीर भुजबळ यांनी उपस्थित राहून खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले व पुजारी किसन अण्णा गायकवाड यांचा सत्कार केला. त्यांनी उपस्थित भाविकांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मंदिर परिसर एकोट एकोट जय मल्हारच्या जयघोषाने दणाणून गेला होता. 12 गाड्यांचा सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याने गावात आनंदाचे वातावरण पसरले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किसन अण्णा गायकवाड, योगेश गायकवाड, केदू बारहाते, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब गायकवाड, भगवान गायकवाड, प्रकाश गायकवाड, सोपान गायकवाड, अप्पासाहेब गायकवाड, श्याम गायकवाड, संदीप बारहाते, आनंद खोडके, संतोष मांजरी, प्रभाकर भोसले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.